हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन शेअर करते आणि आता सगळ्यात पहिली सुरुवात तर झाडूपासूनच होते। सगळं आधी पसारा वगैरे आवरला आणि झाडू वगैरे मारून घेतला। तर हल्ली गादीवरती या पाणी वगैरे सांडतायत रोजच, त्यामुळे रोजच गादी उन्हात टाकावी लागते। आता सगळं आवरलं आणि आता थोडंसं केसांना तेल लावून घेते, कारण आज सकाळी केस धुतलेले आणि तेल लावायला थोडासा वेळच लागतो, 5-10 मिनटं। मग कधी कधी राहून जातं, कारण माझे पूर्ण कर्ली केस आहेत, तर भरपूर तेल लावावं लागतं। आणि आज थोडंसं डोकं पण दुखत होतं, त्यामुळे भरपूर थोडंसं असं जास्त तेल वगैरे चोपून लावलं आणि मग थोडंसं बाकीचं काम आवरायला घेतलं। आणि लगेच मी केस विंचरत नाही तेल लावलं की, कारण मग केस खूप माझे एकतर हार्ड आहे, तुटतात सगळे, त्यामुळे मग थोडा वेळ थांबते आणि मग थोडंसं तेल जे आहे तर एक अर्धा-1 तासाने लावल्यानंतर मग केस विंचरते मी। त्यानंतर मग गादी वगैरे व्यवस्थित टाकून घेतली आणि मग थोडासा चहा घेतला। चहा घेतला की थोडंसं फ्रेश वाटतं आणि संध्याकाळी मग किंवा दिवसभराचा थकवा पण जो आहे तर तो निघून जातो आणि थोडासा फ्रेश वाटतं मला तरी। तर आपल्याला जी आवडती गोष्ट तर ती केल्यानंतर नेहमीच सगळ्यांना छान वाटतं। तर तसंच मलाही चहा खूप आवडतो, त्यामुळे चहा घेतला की मला खूप फ्रेश वाटतं। तर आज थोडीशी भूक लागली, त्यामुळे मग इथं चहा आणि बिस्किट थोडेसे घेतले आणि मग लगेच केस विंचरून घेतले। त्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली। तर आज काहीतरी स्पेशल बनवायचं असतं, पण शनिवारी ह्यांचा उपवास असतो, त्यामुळे काहीतरी बनवते मी। पण आज नेमक्या भाज्या सगळ्या संपल्यात, त्यामुळे मग आज काहीतरी वेगळंच असं बनवायचं असं ठरलं। तर इथं मी थोडंसं पाणी टाकून अंडी जी आहे तर ते उकळत ठेवते। तर कारण ही जी अंडी होती तर ती घरून आणली होती आणि गावरान अंडी आहेत, तर त्यामुळे थोडंसं लवकर संपवले, कारण उगाच खराब नको व्हायला म्हणून। तर आता हे 2 दिवस म्हणजे आज आणि सकाळी करता येते, मग उकडून एकदमच ठेवले। तर आता इथं संध्याकाळचं देवाबत्ती केली आणि परी तर मागं पुढं असतेच। मग थोडीशी यांना जे अंडी आहेत तर ते काढून दिलं। मग विहीला आवडतात तर ती खाते, परी काही खात नाही। तर तिला सगळं दिल्यानंतर इथं चपातीचं पीठ जे होतं तर ते दुपारीच मी मळून ठेवलं होतं, कारण वरण दुपारी बनवली होती सकाळच्या स्वयंपाकामध्ये। आणि मग आता तेच पीठ जे आहे तर ते आता वापरते। आता लगेच चपात्या करून घेते। त्याच तव्यामध्ये मग एक छोटीशी 2 कारली होती, तर ती इथं मी फ्राय करत होते। आणि परीचं वगैरे रडायला चालूच होतं संध्याकाळी, खूप अशी शांत बसतच नाही। मग तिला थोडं एक बिस्किट दिलं, मग थोडीशी शांत बसली ती। आणि इथं खूप दिवसांनी मी थोडंसं पापड वगैरे फ्राय केले आज, कारण आता थंडी पण आहे, थोडंसं जरी तेलकट खाल्लं तर खोकला वगैरे येतो, त्यामुळं जास्त वगैरे नाही खात। आणि आपण जरी खाल्लं तर मग ही मुलं मागत असतात, त्यामुळं मग मलाही खाता येत नाही, जरी आवडत असलं तरी असं होतं। तर आता तब्येत वगैरे ठीक आहे सगळ्यांची, त्यामुळं मग थोडंसं आज फ्राय केले पापड। त्यानंतर मग यांच्यासाठी जी होती तर ती थोडीशी मटकी वगैरे मोडीची आमटी होती, तर तीच बनवली। आणि ही दुपारी जी वरणफळं बनवली होती मी, तर ती काही यांनी खाल्लीच नव्हती मुलींनी, तर आता मग तेच मी संध्याकाळी खाल्ले। आणि स्वयंपाक वगैरे झाला मग छानसा, त्यांचं त्या खातात। तर इथं परीला रात्री पण भरत होते, तर नाही खाल्ली, काय माहीत, त्यांना तर आवडतात म्हणून मी कधी तर बनवते, पण आज काही त्यांनी खाल्ली नाही। तर आता इथं मी किचन जे होतं तर ते पूर्ण मला साफ करायचं होतं आणि आता पाणी वगैरे सुटलेलं होतं,
तर इथं माझं हेडफोन ऐकत ऐकत काम चालू होतं. त्यानंतर पूर्ण जो ओटा आहे तर तो पूर्ण ओटा वगैरे घासून घेतला मी आणि ओट्याची किचनच्या बाजूमागची जी भिंत दिसते तर तीही थोडीशी क्लीन करून घेतली. तर अधूनमधून असं घेते क्लीन करून, म्हणजे घर जे आहे तर ते छान राहतं. जेव्हा आपल्याला वेळ असेल तर तेव्हा अशी क्लिनिंग केली की जेव्हा पण आपण घर वगैरे साफ करतो तेव्हा जास्त त्रास होत नाही. तर हे होतं माझं संध्याकाळचं रुटीन. त्यानंतर मी घासली भांडी. तर जर तुम्हाला हा डेली रुटीनचे व्लॉग वगैरे आवडत असतील तर आपल्या चॅनलला तेच येतात मोस्ट ऑफ, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर.